जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर। परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। हॅलो हॅलो, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ ताई. कोण बोलतोय? ताई, मी ऍक्च्युली नाव तुम्हाला सांगणं गरजेचं आहे का आता? नाही 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 सांगितलं तरी चालेल. अनुभव शेअर करायचा आहे का? हो हो, मला ना ऍक्च्युली अनुभव शेअर करायचा आहे. बरं. मी ऍक्च्युली कसं आहे ताई, आता थोडासा माझा प्रॉब्लेम चालू आहे. तर मी म्हणजे आमच्या केंद्रात जाते. बरं. तर त्या केंद्रामध्ये मी असं नेहमी असं स्वामींना म्हटलं होतं की स्वामी, मी तुमची सेवा करते. मग आता असं काय राहिलंय की जो माझा प्रॉब्लेम सुटत नाहीये तो. हा, तर त्या केंद्रातल्या ताई आहेत, तर त्या मला कसं, म्हणजे मी खूप दिवसांनी गेली कारण माझा व्यवसाय आहे. रविवारी केंद्रामध्ये आरती असते. तर आज म्हणजे असंच माझ्या मनात आलं, चला आज स्वामींना जाऊन भेटूया म्हणून. तर त्या ताई सहज बोलता बोलता बोलल्या, हो ताई, तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा. हो का? तर मी ताईना कसं म्हटलं, करणार आहे ताई, मी खूप मोठा अनुभव शेअर करणार आहे माझा. तर ते कसे मला म्हणतात, का तुम्हाला स्वामी काय घबाड देणार आहेत का? म्हटलं हो हो देणार आहे. ऍक्च्युली कसं आहे ताई, ह्याच्या अगोदरही स्वामींनी मला खूप काही दिलं आहे. पण मग तुम्ही आलात कशा सेवेत? घरात कोणी स्वामींची सेवा करत होतं? नाही 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 ऍक्च्युली ताई कसं आहे की मला वाटतं 99च्या दरम्यान आहे ना, माझी एक मैत्रीण होती. तर ती मला एकदा दादरच्या मठात घेऊन गेली होती 2-3 वेळेला. पण त्यावेळेस मला तो मठ त्यावेळेस मला तर जुना पडीक असा साधारण तसा होता, मला आठवतो. तर त्यावेळेस स्वामी मठ म्हणजे मठ हे काय, म्हणजे मठ आहे असं हे संकल्पना जी होती ती मला कळली होती. पण त्याच्यानंतर काही म्हणजे असं काही मी खूप म्हणजे स्वामींच्या सेवेत किंवा स्वामी नामस्मरणात नव्हती मी. बरोबर. आणि त्यावेळेस सोशल मीडिया वगैरे नसल्यामुळे पण फारशी माहिती नव्हती. जवळजवळ ही 26 वर्षांपूर्वीची घटना आहे ना. येस येस. आणि कसं झालं, माझं 1999 साली लग्न झालं. बरं. आणि 2000 मध्ये मला मुलगी झाली. अच्छा. आणि तर माझे मिस्टर इंजिनियर आहेत. मी स्वतः ग्रॅज्युएट आहे. बरं. अच्छा. आणि कसं झालं की माझ्या मिस्टर खूप साधे आहेत, असे ते खूप हुशार आहेत, टॅलेंटेड आहेत आणि प्रामाणिक आहेत, खूप प्रामाणिक आहेत ते. बरं. तर कसं झालं की त्यांना काहीतरी नोकरी व्यतिरिक्त काहीतरी व्यवसाय करायचा होता. म्हणून त्यांच्या मित्राच्या भावाबरोबर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली. बरं. भागीदारीत व्यवसाय सुरू केला. भागीदारी व्यवसाय केला. पण ते मी म्हटलं त्याला हरकत नाही म्हणून त्यांची इच्छा आहे. तर कसं झालं, 2-3 वर्ष झाली. तर बिझनेस चालू केला. पण काय समोरची व्यक्ती काय पैसे म्हणजे काय जे काय तुमचं प्रॉफिट आहे ते देत नव्हता. म्हणजे माझे मिस्टरच नव्हते, त्याच्याबरोबर 2-3 जणांनी पण केला होता इन्व्हेस्ट. आणि माझ्या मिस्टरांनी काय बँकेतून लोन वगैरे, कारण ते चांगल्या कंपनीत कामाला असल्यामुळे त्यांना लोन वगैरे मिळत होतं. तर त्यांनी ते लोन स्वतःच्या नावावर घेतलं. आणि नंतर त्याने इतकं प्रेशर आलं ना त्या लोनचं, कारण तो तर समोरचा पैसे द्यायला आमचे व्यवसाय डुबला असं दाखवायला लागला तो. अरे बापरे. तर त्यांनी कसं झालं की पैसे जे होते शेवटी ते बर्डन आमच्यावरती आलं. माझे मिस्टर खूप प्रेशर मध्ये होते. आणि मी माझ्या मुलीला घेऊन आईकडे होती. म्हणजे मुलगी मला वाटतं 2000ची आहे माझी. आणि 5-6 महिनेच झाले होते, मी आईकडे गेली होती. तर माझ्या मिस्टरांनी मला फोन करून बोलवलं आणि मला म्हणतात की मी ना रिझाईन केलं म्हणून, नोकरी सोडली. तर थोडंसं आम्हाला टेन्शन आलं. म्हटलं हरकत नाही, आपण बघू म्हणून. तर नंतर कसं झालं, बँकवाले वगैरे आमच्या घरी येत होते. तर आणि माझे सासू सासरे आजारी होते, म्हणजे थोडं वयोवृद्ध, माझी मुलगी लहान, माझे मिस्टर म्हणजे खूप प्रेशर त्यांच्या डोक्यावरती होतं. परिस्थिती पण फार बिकट झाली असेल तेव्हा. मग खूप खूप बिकट झाली होती ती परिस्थिती. तर त्यावेळेस समजत नव्हतं काय करायचं.
मग मी माझं सगळं, माझी नणंद होती म्हणजे सोबतीला आमच्या, म्हणजे त्यांचं लग्न झालंय, मग मी सगळं माझं सोनं विकलं आणि माझ्या मिस्टरांचं कर्ज फेडलं. पण तरी सुद्धा काय, नवीनच लग्न असेल तरी पण तुम्ही तयारी दाखवली. हो हो हो, कारण मला माझ्या नवऱ्याशिवाय काही प्रिय नाहीये. हो ना. कारण तो आहे तर मी आहे. अगदी बरोबर आहे, मोठा दागिना आहे ना ताई. हो हो हो. आणि मग काय झालं की माझे मिस्टर थोडे डिप्रेशन मध्ये होते असं. मग मी, माझेच एक रिलेटिव्ह आहेत, त्यांना मी असं म्हटलं की तुम्ही यांच्यासाठी कुठे नोकरी बघा म्हणून. म्हणजे ते बिचारे ना कुठे कोणाचं रिअल इस्टेटचं करायचंय, कुठे काय पिशव्या प्लास्टिकच्या. लोक असं म्हणायला लागले, म्हणजे हा तर मुलगा किती चांगला आहे, शिकलाय, मेरिट मधला मुलगा आहे, इंजिनियर आहे, त्याचं इंग्लिश एवढं सगळं चांगलं असताना, म्हणजे थोडंसं लोकांना असं हे होत होतं, असं वाईट पण वाटत होतं. आणि काही कसं आहे की नावही ठेवतात लोक असं शेवटी. आता कोण कसं आपल्याला माहिती नसतं. तर त्यावेळेस काय झालं, मग मी माझ्या जे रिलेटिव्ह होते त्यांना मी म्हटलं की जरा बघा ना यांच्यासाठी नोकरी. मग मी याला काय सांगितलं की बघा, तुम्ही तुमचा खर्च भागवान ना, इतका कमवला तरी चालेल. आणि मी म्हणजे त्याच्या अगोदर त्या दरम्यान आहे ना, जेव्हा ही नोकरी सोडली ना, तर आता घरात शेवटी खायचेही वांदे होते आमचे. आमच्याकडे गॅस पेटवला तर त्या म्हणजे पातेल्यात जेवायला काय शिजवायचं अशी परिस्थिती होती आपली. किती भयंकर आहे. आणि तुम्ही जस्ट म्हणजे लग्न होऊन आलेला आणि मुलगी झालेली 1 वर्षात. फारसा अनुभवही नाही संसाराचा. नाही. अहो माझं वयाच्या 22व्या वर्षी, म्हणजे माझे मिस्टरही 22 वर्षाचे, मीही 22 वर्षाचे होतो. आणि त्या वर्षात आमचं लग्न झालं. 24व्या वर्षी आम्हाला मुलगी झाली. अगदीच तरुण म्हणजे. हो हो हो. आणि काय झालं की मग दिवसाला 45 रुपये असा प्रवास गाठत मी महिना 10,000 रुपये पगार अशी नोकरी केली. म्हणजे तुम्ही म्हणाल तर शटर उघडायचं त्या दिवशी आणि पॅकिंग असतं ते करायचं, दिवसाला 45 रुपये असा प्रवास करत एक लाकडी बाकडं होतं चर्चगेटच्या इकडे, टायपिंगचं काम होतं तिथे. म्हणजे जेवढं काम करणार तेवढे तुम्हाला पैसे मिळणार असं होतं. म्हणजे रस्त्यावर ते बाकडं होतं. असा प्रवास गाठत मी फायनान्स पर्यंत आली. मग त्या दरम्यान तुमचं बाळ लहान असेल, तुमची मुलगी लहान होती, तिला कोण सांभाळत होतं मग? आमच्या आई सांभाळायच्या, सासू सासरे सांभाळायचे. खूप छान सांभाळायच्या त्या त्यांना तिला असं. म्हणजे तिला शाळेत सोडायला बाई ठेवली होती मी. पण तिला म्हणजे त्या तयारी वगैरे करायच्या, तिच्या केस बांधणं, तिला कपडे, म्हणजे सगळी तिची शाळेची तयारी वगैरे करायची त्याच्या. आणि मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं, माझ्या रिलेटिव्ह आहेत त्यांना मी म्हटलं तुम्ही यांच्यासाठी नोकरी बघा म्हणून. अच्छा. तुम्ही त्यांना सांगितलं की फक्त तुम्ही तुमचा खर्च भागेल ना इतकं तुम्ही म्हणजे करा म्हणून. मग ते इथून पुण्याला गेले. पुण्याला गेल्यानंतर माझी नणंद आहे ती, त्यांनी असं म्हणजे तिने सांगितलं असं की माझ्या मिस्टरांना की तुला बाहेर गावी जाण्याचा ना प्रयत्न कर म्हणून. म्हणजे परदेशात. परदेशात. तर तिने सांगितलं मला काय असेल तर मी करीन म्हणून खर्च तुला, काय बाहेर गावी जायचं. तर मी म्हटलं नाही, मुळात आम्हाला आमच्या वाईट परिस्थितीत फक्त 2च व्यक्तींनी साथ दिली. एक म्हणजे माझी मोठी बहीण, माझं कुटुंब जॉईंट फॅमिली आहे, माझ्या सख्ख्या चुलत बहिणीने आणि माझ्या नंदेने. अरे वा. त्या आजही आमच्या सोबत आहेत. आणि तुमच्या सासूबाई? पण आता सासूबाई नाहीत माझ्या. अच्छा. म्हणजे या सगळ्या स्त्रिया खंबीरपणे उभ्या राहिल्या तुमच्या पाठीशी. त्याच्यानंतर कसं झालं की मी यांना म्हटलं की माझ्या हे पुण्याला गेले, त्यांना असं सांगितलं की बघा म्हणून तू माझ्या म्हणजे तू जॉब बघ म्हणून परदेशात, काय असेल खर्च तो करीन म्हणून तुला. त्यांनी म्हणजे आम्ही यांचं काय म्हणतो आपण पासपोर्ट बनवतो, तो पासपोर्ट बनवला आम्ही, म्हणजे बनवायला टाकला. आणि ह्यांना म्हणजे मीही कुठेतरी ऑनलाईन मध्ये ते Naukri.com, मॉन्स्टर वगैरे असे जे साईट होत्या तिथे मीही यांचा अपलोड केला होता सीव्ही आणि त्यांनीही केला होता. तर त्यांना समोरून त्यांना एक मेल आला. तर मेल आल्यावरती ते मला म्हणाले अगं मला असा मेल आलाय म्हणून. तर मी म्हटलं बघू दे म्हणून. मग मी फायनान्स मध्ये होती त्यावेळेस मी माझ्या जे बॉस होते म्हणजे लेडीज होती त्यांना मी दाखवलं. तर ती मला तो फ्रॉड आहे करके. अरे बापरे.
हो, असं करतात ना खरं परदेशातले काही म्हणजे एजंट्स असतात, भारतात राहून काम करतात आणि पैसे घेऊन नंतर मग फार अवघड होतं अशा लोकांचं जे जातात परदेशात. आणि 15 दिवसानंतर परत एक लेटर आलं, त्यांनी मला परत पाठवलं. तर मी म्हणजे परत बॉसला दाखवलं. ते बोलले नाही, हे जेन्युइन हे करके म्हणून असं ती मला बोलली. नंतर पासपोर्ट त्यांचा बनवायला दिला होता. त्यांना हे मला म्हणतात, अगं माझा ना इंटरव्ह्यू म्हणजे घेणार आहे कन्सल्टंट, सांगितलंय की तुमचा इंटरव्ह्यू आहे म्हणून. त्याच्या दरम्यान 15 दिवस गेले. जो कन्सल्टंट होता त्याचा फोन आला समोरून, अरे आपका इंटरव्ह्यू हुआ क्या? तर ते म्हणाले नाही म्हणून. लेटर आलं पण इंटरव्ह्यू नाही झालं. तुम्हाला रुको करके मैं अरेंज करता हूँ. मग त्यांनी मला सांगितलं माझा आता ना इंटरव्ह्यू आहे, तो पण टेलिफोनिक इंटरव्ह्यू आहे. तर ते म्हणाले की अगं कसं व्हायचं? म्हटलं सगळं होईल म्हटलं. असं मी त्यांना म्हटलं. त्यांचा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू झाल्यानंतर समोरून फोन आला त्यांना की तुम्ही इंटरव्ह्यू पास केलात म्हणून. हो, अरे वा. हा. आणि ते कसे मला म्हणतात, म्हणजे ते त्यांच्या रूम वरती होते आणि मी ट्रॅव्हलिंग करत होते आणि मी ऑफिसमध्ये होते. तर ते कसे मला म्हणतात की अगं कसं होणार ग, आम्हाला बाहेरगावी तर जायचंय पण आपल्याकडे पैसे कुठे आहेत? ताई तर म्हणाली आहे पण तिथे जायला पैसे तर भरपूर लागतात ना. परदेशात खर्च पण भरपूर आहेत ना, पगार जरी असला जास्त तरी. हो. तर मी म्हंटल की स्वामी, म्हणजे असं मी म्हणणार स्वामी बघून घेतील असं. तर तितक्यात ते कसे मला म्हणतात, अगं खालून ना स्वामींची पालखी चालली आहे. कसं काय? म्हणजे तो वाटत त्या दिवशी स्वामींची प्रकट दिन असेल कदाचित. त्यावेळेस मला स्वामी म्हणजे खरं सांगू तर स्वामी माहीतच नव्हते. मी ऑफिसला जायची तर ट्रेनमध्ये कशा माझा जो मैत्रिणीचा ग्रुप होता ना, ते सगळं जे म्हणायचं स्वामी म्हणजे स्वामी बघून घेतील. तर मला ती ना एक सवय लागली होती की स्वामींचं फक्त नामस्मरण करायचं. बसता चालता बोलता म्हणजे माझं नामस्मरण चालू असायचं. पण तोपर्यंत मला स्वामी कोण आहे हे माहितीही नव्हतं. कारण काय, स्वामी कळायला खूप वेळ लागतो आणि जेव्हा तुम्हाला स्वामी कळतात तेव्हा त्यांचं वेळ लागतं. किती छान. बरोबर आहे. तर ते मला असं म्हणाले की बाबा माझं तर कसं, म्हटलं स्वामी बघून घेतील, म्हणजे माझ्या तोंडातून जो शब्द येणार तितक्यात ते बोलले खालून स्वामींची पालखी चालली आहे. किती योगायोग आहे हो ताई. हो. आपण कसं असतं की ताई आपण नेहमी म्हणतो ना स्वामींना, स्वामी माझं हे काम होणार की नाही, तुम्ही मला प्रत्यय द्या. बरोबर. तर ते कसं झालं, नंतर ते म्हणाले आता पैशाचं. तर मी म्हटलं स्वामी पाहून घेतील म्हणून. नंतर ते मला म्हणाले अगं तो माझा जो एजंट आहे तो पासपोर्टची कॉपी मागतोय म्हणून. तर पासपोर्ट तो आला नव्हता. म्हटलं तर काय करायचं. आणि खूप धोधो पाऊस पडत होता. तर ते तिथून जिथे काम तिथून निघाले, पासपोर्ट ऑफिसला गेले. तर तो मुलगा कसा मला, साहेब हे तर माझ्या कामाच्या विरोधात आहे म्हणून मी हे नाही करू शकत असं. म्हणजे तो अर्जंट बेसिसवर करण्यासाठीही मी ज्या एजंटकडे दिलं त्याला मी 4,500 रुपये एक्स्ट्रा पण दिले की बाबा तू तत्कालमध्ये कर. पण नंतर त्यांनी काही उत्तर द्यायला तयार नव्हतं. म्हणजे आता कसं झालं की माझ्या तोंडापर्यंत घास आला होता. आता काय करायचं. मग ते माझी नणंद पण गेली होती आणि माझे मिस्टर, खूप पाऊस होता. तो म्हणाला, म्हणजे स्वामीनेच त्याला पाठवलं. त्यांनी मला फक्त एक झेरॉक्स काढून दिली मिस्टरांना. तर ती झेरॉक्स त्यांनी दुसऱ्या दिवशी गेले, स्कॅन करून त्याला पाठवलं. आणि मी त्या एजंटला सांगितलंही की माझा पासपोर्ट अजून आलेला नाहीये, तो दुसऱ्या 2 दिवसात म्हणजे येणार आहे घरी म्हणून. तो म्हणतो क्या बात करते हो आप, असं तो बोलला. हो म्हणून. आणि नंतर त्यांनी पासपोर्ट माझा त्यांनी दिला वगैरे सगळं. नंतर ते कसे म्हणतात, आता मला जायचं तर आहे पण आपल्याकडे पैसे नाहीयेत, तर मी ताईशी बोलतो म्हणून. त्यावेळेस कसं झालं, माझी म्हणून थोडासा त्यांचा काही प्रॉब्लेम झाला असेल. तर त्यावेळेला अरे माझ्याकडे तर पैसे नाहीयेत, आता म्हणजे आता मेडिकल करावी लागते, तेवढे 4,500 रुपये पाहिजेत मला मेडिकलला. म्हणजे थांबा जरा. आणि मी जिथे ज्या IT कंपनीमध्ये काम करत होती, चांगली होती IT कंपनी. माझ्या बॉसला पण मी असं थोडीशी हिंट दिली होती. ते मला म्हणाले होते, मॅडम कुछ लगेगा आपको मदत तो बोलना करके. तुला ठीक आहे. पण कसं आहे ना, आपण जिथे नोकरी करतो त्यावेळेस मला असं वाटलं नाही की मी ह्यांना सांगावं म्हणून. आणि आमच्याकडे कसं होतं की आमचा पगार जो 2.5 महिन्यानंतर होत असेल. असं कसं? म्हणजे कसं सगळ्यांचाच पगार, माझाच असा नाही सगळ्यांचाच म्हणजे होत होता. कसं सेल वगैरे त्याच्यावरती सगळं डिपेंड असायचं, पण होत होता पगार आमचा.
तर मी माझ्या मैत्रिणीला मी म्हटलं, अगं मला ना असा असा प्रॉब्लेम आहे ग, माझे मिस्टर बाहेरगावी जायचे आणि त्यांची मेडिकल करायचंय मला. ती कशी म्हणाली, आणि आम्ही काय ट्रेनमध्ये ना 500 रुपये म्हणजे बिशी काढत होतो. त्या बिशी मध्ये तर त्या ती कशी म्हणाली, तू काकीना विचार, म्हणजे बिशी म्हणजे फंड चालवत होते, काकीला सांग की काय पैसे मला द्या 4,500 रुपये, त्याचं काय व्याज असेल ते मी तुम्हाला देईन म्हणून. तुम्ही त्या म्हणून म्हणजे आम्ही ज्या नेहमी ट्रेनला जायची ना, म्हणतो मी जॉब चेंज केलेला, तर त्याच्यामुळे ट्रेन दुसरी होती, तर ती मला बोलली तू त्याच ट्रेनला ये. ती गेली, त्या काकीशी बोलली, तर काकी मला म्हणाले, अगं मी ना पैसे आहेत ना व्याजाला फिरवलेत, काय करू. म्हणजे दुसऱ्या कोणाला दिले होते. हा म्हणजे ते व्याजाने देत होते, त्याचं ते वर्षभराला जे काही व्याज यायचं आमचे पैसे प्लस जे व्याज ते आम्हाला वाटून मिळायचं. आणि व्याज मिळून म्हणजे आम्ही जे काही 14-15 जण होतो त्याच्यामध्ये वाटून मिळत होतो. तर म्हटलं आता काय करायचं, तर माझी मैत्रीण मला म्हणाली काय टेन्शन नको करू, उद्या ह्याच ट्रेनला ये म्हणून, मी तुला देते पैसे. मग ती दुसऱ्या दिवशी मी परत त्याच ट्रेनला गेली, तिने मला 4,500 रुपये आणून हातात ठेवले. तिला मी सांगितलं माझं हो दिले. म्हणजे तीही स्वामींचं करणारी. माझ्या मैत्रिणीचं सीमा आहे. अच्छा. सीमा आहे. तर तिने हातात पैसे दिले. तर मी तिला कसं म्हटलं की मी तुला ना माझा 22-23 ला पगार होतो, पण मी तुला 30 तारीख सांगते. तिला अगं हरकत नाही ग, तू दे तुझ्याकडे आल्यावर. असं म्हणाली. तर मग मी ते पैसे आणून माझ्या मिस्टरांकडे दिले. त्यांनी त्यांची मेडिकल केली. मेडिकल केल्यानंतर मग नंतर म्हणाले आता मला म्हणजे मेडिकल वगैरे सगळं झालं, माझा पगार वगैरे झाला, मी माझ्या मैत्रिणीला पैसे दिले. ती म्हणजे कशाला दिलीस एवढ्यात, तर म्हणजे तू मला माझ्या वेळेला उभी राहिलीस नाही सगळ्यात महत्वाचं. तिने मला एकच वाक्य बोलली की माझे पैसे बँकेत पडले होते ना, ते तुझ्या कामाला आले नाही, सगळ्यात महत्वाचं. किती छान. नंतर मग आता काय करायचं, आता जायचं तर आहे ना बाहेरगावी. तर मी माझे काय सगळं सोनं तर गेलंच होतं, पण मी थोडं सोनं करून ठेवलं होतं. तर मी माझ्या भाऊजींना फोन करून सांगितलं की तुम्ही एक काम करा, हे माझं जे सोनं आहे ना ते वितळवा आणि त्याचे पैसे मला द्या. म्हणजे नंतर एवढं बोलून मी माझ्या मोठ्या बहिणीला फोन केला. मग लहान बहिणीच्या मिस्टरांना सांगितलं आणि मोठी सक्की चुलत बहीण तिला फोन केला. ती म्हणाली तू काय सोनं बिनं वितळवायचं नाही, थोडा वेळ दे मला, मी जरा भाऊजींशी बोलते. मग म्हटलं बरं. तोपर्यंत मग नंतर तिचा फोन आला समोरून की तू एक काम कर, माझं भाऊजींशी बोलणं झालंय, तर तुला मी माझ्या FD वरती लोन काढून देते, त्याच्यात काय जे काय व्याज असेल ते तू भरायचं. माझ्या मिस्टरांनी सांगितलं की 3 महिन्यात तुला मी पैसे परत देईन म्हणून. मग तिने पैसे दिले, मी माझ्या मिस्टरांच्या हातात दिले पैसे आणि सांगितलं की तुम्ही तिकडे उपाशी राहा, तापाशी राहा, कसेही राहा, पण तिला जो शब्द तुम्ही दिलाय 3 महिन्याचा तो पैसे तुम्ही तिला परत पाळा. आणि तो पाळला तो. आणि नंतर ते म्हणजे सगळं आमची तयारी वगैरे झाली. मी स्वतः कन्सल्टंट होता जो, स्वतः त्यांची फी भरायला मी स्वतः गेली तिकडे. ऑफिस वगैरे हो तिकडे मी स्वतः गेली, स्वतः पैसे हाताने दिले त्यांचे. नंतर हे गेले, रात्र झाली आणि त्याच दरम्यान काय झालं 2006 मध्ये माझे सासरे वारले होते. त्याच्यामुळे मी आणि 2009 मध्ये माझे मिस्टर सौदीला गेले. सौदी अरेबिया. तर तिला फ्लाईट होती. आम्ही त्यांना म्हणजे आम्हालाही एक कुतूहल होतं की एअरपोर्ट काय असतं. आम्हाला गोष्ट आहे साधारण किती सालची? 2008-09ची गोष्ट, 9ची मला वाटतं. 2009. तेव्हा एवढं फ्रिक्वेंटली फ्लाइंग कोणी करत नव्हतं जॉबसाठी. तर आम्ही एकदम खूप असं, पण नंतर मग त्यांना सोडून वगैरे आलो. रात्री आमच्या आई पण झोपल्या नव्हत्या, मी पण झोपली नव्हती. कारण परदेश आहे, खरं असतं खोटं असतं हे माहिती नसतं आपल्याला. बरोबर आहे. नंतर सकाळी मी उठली तर आई मला प्रश्न करत नव्हत्या, मी त्यांना प्रश्न करत नव्हती. म्हणजे दोघांच्याही मनात थोडीशी धाकधूक होती. मला वाटतं 11-11:15 ह्यांचा फोन आला की मी व्यवस्थित पोहोचलो म्हणून. कंपनी वगैरे सगळं बघितलं, कंपनीच्याच नंबरवरून मी फोन करतोय म्हणून. हाच निरोप मी आमच्या आईला दिला, तेव्हा आमच्या जीवात जीव आला. कारण त्यांनी तर त्यांची तयारी ठेवलीच होती की भले आता कर्ज आहे, खूप अडचणी आहे, म्हणजे तिथे माझ्या मुलीची फी भरायला पैसे नव्हते. त्या परिस्थितीतून माझी मुलगी आज आर्किटेक्ट झाली आहे. काय सांगताय? हो, माझी मुलगी आर्किटेक्ट झाली. आणि नंतर म्हणजे थोडं थोडं करून आमचं जे काही कर्ज होतं ते आम्ही थोडं करून देऊन टाकलं. नंतर त्याच्यानंतर माझ्या म्हणजे ह्या सौदीला गेल्यानंतर आम्ही कार,
तुमचं कुठे फिरणं, जागा, दागिने म्हणजे सगळं जे काय म्हणतात ना वैभव ते आम्ही उपभोगलं ते आम्ही. माझे मिस्टर, आमच्या आईंची इच्छा होती प्लेन मध्ये फिरायची म्हणून आमच्या आईना आम्ही 4 जण प्लेन मध्ये घेऊन गेलो होतो कुलू मनालीला. हो हा, ही सगळी कृपा माझ्या स्वामींची. स्वामी खूप परीक्षा बघतात, पण ते बघतात तुम्ही त्यांची साथ सोडता का. हो ना, हो ना. तेवढे खट्याळ पण आहेत बरं का ते. बघतात तुम्ही करता की नाही सेवा, का सोडून देता मध्ये. आणि आता कसं झालं की त्या दरम्यान मध्ये नंतर म्हणजे सगळं म्हणजे कुठची गोष्ट अशी नव्हती की म्हणजे आपण म्हणजे आम्ही आणि माझी मुलगी ज्या गोष्टीवर नजर ठेवू ती गोष्ट आमच्याकडे येत होती. अच्छा. हा, असं कुठलंही शून्यातून अगदी उभं केलं म्हणजे सगळं साम्राज्य. हो, साम्राज्य उभं केलं आम्ही. आता कसं झालं, करोनाचा पिरियड आला ना ज्यावेळेस, त्याच्यानंतर माझे मिस्टर इकडे आले. नंतर आता कसं म्हणाले की ते पण किती वर्ष मी जवळजवळ 13 वर्ष ते सौदी अरबला होते. पण आणि त्यानंतर आल्यानंतर मग आम्ही एक छोटासा व्यवसाय चालू केला स्वतःचा. म्हणजे व्यवसाय प्रगती करत होतो पण थोडंसं मोठा केला आम्ही त्याच्यामध्ये. आणि पण कसं होतं, पण कसं झालं व्यवसायामध्ये पण काही अडचणी येत होत्या आम्हाला. म्हणजे स्वामींचं नामस्मरण माझं म्हणजे चालूच होतं माझं की स्वामी समर्थ स्वामी. पण त्या दरम्यान ना नंतर तुमच्यासारख्या ताई असतात त्यांच्या व्हिडिओ मी पाहिले. मग 11 गुरुवार असतात ते केले. म्हणजे तोपर्यंत मला तुमचं आपलं केंद्र काय असतं, सेवा काय असते ही काहीच माहिती नव्हतं. माझ्यासारख्या बऱ्याच स्वामी सेवेकरी आहेत, स्वामी भक्त आहेत, त्यांना माहिती नसतं हे. पण नंतर मग आमच्या इथे मला एक ताई म्हणाल्या, आपल्या इकडे केंद्र चालू झालंय. तर मग तेव्हा मी केंद्रात जायला लागली. केंद्रामध्ये मग नंतर मी म्हटलं अशी माझी अडचण आहे. मग त्यांनी सेवा दिल्या मला. मग त्या 11 माळी जप करणं, आपलं 3 अध्याय वाचणं. मग जशी थोडी करत मी माझी सेवा थोडी करत सुरू केली. आता कसं झालंय की थोडंसं मला म्हणजे ह्या जवळजवळ वर्षभरात म्हणजे खूप आम्हाला लॉस झाला. म्हणजे आम्ही वर्षी गेलो खाली. लॉस झाला म्हणजे कसं झालं की कसं झालं, आम्ही ज्या काही मशीन्स घेतल्या त्या मशीन्स आम्हाला कळत होतं की जे काही कारागीर आहेत ना ह्यांच्यावरती आपल्याला जास्त दिवस डिपेंड राहता येणार नाही. आपल्याला हे सगळं काम स्वतः करता ऍक्च्युली मॅन्युअली करत होता, त्याच्या ऑटोमेटेड व्हर्जनवर तुम्हाला जायचं होतं. म्हणजे ही कामं सगळी मी माझे मिस्टर आम्ही करतोही. म्हणजे लोक न शिकलेल्या बाईलाही उभं करून आम्ही ते काम शिकवू शकतो. पण माणसांवर जास्त अवलंबून न राहता आम्हाला ती गोष्ट मशीनद्वारे करायची नाही. जर तुम्ही कारण एक्सपांड करत असाल बिझनेस तर डेफिनेटली तुम्हाला सीएनसी मशीन्स किंवा या ऑटोमेटेड मशीन्सच वापरावे लागत असतील ना. आमच्या ऑटोमॅटिक मशीन्स आहेत त्या. पण कसं झालं, मी मशीन ते लोन अप्लाय केलं. नंतर अप्लाय केलं त्याच्यामध्ये खूप वेळ झाला त्या मशीन्स लोन मिळण्यासाठी. मग तशी ती मशीन्स मोठ्यामध्ये तशी जागा मला मोठी पाहिजे म्हणून मी तशी जागा घेतली मोठी. पण कसं झालं, लोन उशिरा, मी जागा जरी घेतली होती तरी लोन उशिरा झाल्यामुळे माझं ते 2 ठिकाणी काय म्हणतात पैसे भरणं माझ्यावरती प्रेशर खूप. नंतर ती मशीन झाल्यानंतर म्हणजे काही गणित चुकले. बरोबर. जागा घेतलेली आहे, लोन काढलंय, पण मशीन जर तुम्हाला डिलिव्हर झाले नसतील तर प्रोडक्शन कसं घेणार ना. आणि मशीन लोन झाल्यानंतर कसं आहे, मशीन पैसे दिल्यानंतर पण त्या काय मशीन लगेच आपण बाजारात गेलं आणि पैसे दिले आणि ती मशीन विकत घेतली असं नसतं. बरोबर. त्यांना बनायलाही 3 ते 4 महिने लागतात. अगदी बरोबर. त्या याच्या आणि खूप म्हणजे आम्ही म्हणजे खरं सांगू तर गेल्या दिवाळीत खूप म्हणजे कारागिरांनी आणि टायमाला काम सोडून गेलं. माझं अख्खं कंपनी माझी कामाने भरलेली. मग आम्ही डबल टिबल पैसे देऊन म्हणजे माल तर घेऊनच आलेलो होतो, म्हणजे रॉ मटेरियल डबल टिबल पैसे देऊन कारागीर बोलवले, माणसं बोलवले, ते काम करून दिलं तर ते तर ज्याला दिलं ना त्यांनी आम्ही कसं आमचे बॉक्स पॅक होतात तर त्यांनी पहिल्याच पासून बॉक्स ते ओपन नाही केले. क्वालिटी कंट्रोल चेक झाला नाही. त्याला आम्ही सांगितलं होतं ऍक्च्युली की तुम्ही सगळं जे काय पॅकिंग वगैरे असेल तुम्ही आमच्याकडे करा म्हणून. कारण आमचा जो माल असं त्यांना म्हणजे काय की एकदा माझ्या इथून बाहेर पडला तर नाही,
असं. तर त्यांनी ते शेवटच्या काही असेल तुम्ही आधी काढून घेऊ शकत असाल ना, तुमच्या कंट्रोलमध्ये असेल. आम्ही ऍक्च्युली कसं झालं ताई, आजपर्यंत भले आम्ही पैसा नाही कमवला, पण आमच्या क्वालिटीवरती आहे ना आम्ही मार्केटमध्ये नाव कमवलं. अच्छा, बरोबर. नाव कमवलं. आणि नंतर त्या कस्टमर मला सांगला, नाही तो एक्सपोर्टरनी रिजेक्ट केलाय माल, असं तसं बरंच काय काय झालं. आणि त्या ह्याच्यामध्ये म्हणजे मी अक्षरशः ना खूप डिप्रेशन मध्ये गेली होती. बापरे. मी आज जी तुमच्याशी बोलते आहे ती फक्त आणि फक्त माझ्या स्वामींची कृपा आहे. हो ना, स्वामींची कृपा आहे ती. नाही, कारण एवढा मोठा जर लॉस असेल, काही लाखांमध्ये तर नक्कीच असेल. एवढी मोठी कंपनी चालवणं सोपी गोष्ट नाही. मग ते सगळं सहन करणं आणि स्वतःला शांत ठेवणं म्हणजे खरंच म्हणजे कमाल आहात तुम्ही बुवा. नाही, मग मी असं म्हटलं माझ्या मिस्टरांना, सगळं विकून टाकू आपण आणि बँकेचं कर्ज देळे करू, आपल्याला नको कोणाचं काय. त्यावेळेस माझ्या मुलीने फक्त मला एकच प्रश्न विचारला, पैसे तू आज नाही उद्या कमवशील, पण तू केले कष्ट, हो ना, तुझे कष्ट ते तुला कुठल्या स्वरूपात मिळेल. नाही, कारण इतक्या वर्षाची गुंतवणूक आहे आणि कुठेतरी ते मनात कायम राहिलं असतं ना तुमच्या, की आपण एवढं छान केलं, एम्पायर उभं केलं आणि सगळं असं होतंय. नंतर मी खूप डिप्रेशन मध्ये होते. म्हणजे असं माझे मिस्टर म्हणायचे, म्हणजे हिला काय होतं की काय, ही जाते की काय, म्हणजे ही माझी परिस्थिती होती. माझी मुलगी म्हणायची, म्हणजे मुलीचं आणि वडिलांचं डिस्कशन चालायचं, ही वेड्यासारखी करते, म्हणजे मला सुचत होतं फक्त मन. त्यावेळेस मी स्वामींकडे जायची, मी स्वामींना सांगायची की स्वामी, माझा तुमच्यावर कुठलाही राग नाही, मला तुमच्या म्हणजे मला नित्यसेवा करता येत नाही, काय नाही, पण मी तुमचं म्हणजे माझं तुमच्यावर प्रेम आहे, खूप प्रेम आहे. खूप प्रेम आहे माझं. मी फक्त नामस्मरण करायची मनातल्या मनात, फक्त नामस्मरण, बाकी काही म्हणजे काही करत होती. म्हणजे माझे मिस्टर म्हणायचे, म्हणजे मोठे अरे ही जेवण पण करायला बघत नाही, कारण ती कंडिशनच नव्हती ती. कारण कसं असतं, पुरुष एखादं काय म्हणतात ना संकट कदाचित तो पेलवू शकत असतो, पण मी आज जे वैभव उभं केलं ते वैभव जेव्हा ढासळत असतं ते बघवत नव्हतं. शून्यातून मी विश्व निर्माण केलं होतं. आणि मी जे काही काम करत होती ना ह्याच्यामध्ये मला खूप, म्हणजे सांगू का, मी माझ्या मिस्टरांनी खूप मेहनत केली आहे. इव्हन कधी तर माझे कारागीर आहेत ना एवढे त्रास द्यायचे ना, तर मी त्यांना बाजूला करून मी स्वतः ते काम करायचे आणि माझ्या लोकांकडनं काम मी आणि माझे मिस्टर करून त्या करायचे. म्हणजे एकेका वेळेला 4-4 जण आम्ही काम, 4-4 माणसांचं काम करत होतो आम्ही. बापरे. तर मी म्हणजे मला स्वतःला माझी गॅरंटी नव्हती अशी, तर मी फक्त स्वामींकडे जायची आणि असं म्हणायची, स्वामी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, माझा तुमच्यावर कुठलाही राग नाहीये. लोक असं म्हणतात स्वामींची भांडा आहे करा, पण मला भांडता येत नाही स्वामी, नाही. मी म्हणते माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे स्वामी. मी नित्य सेवा करत नव्हती, मी म्हणजे माळ जप करत नव्हती, फक्त मी मनातल्या मनात स्वामी समर्थांचं नाम स्मरण करत होती. समजूतदार लेक आहात तुम्ही त्यांची. मग त्याच्यातून मला थोडं करून स्वामींनी आज परत मी व्यवसाय चालू करायला घेतला. खूप मोठा निर्णय म्हणजे घ्यायचा होता. तर मी फक्त स्वामींना एवढंच म्हटलं, मी मशीनही जेव्हा मला घ्यायची होती ना त्यावेळेसही मी स्वामींना एवढंच म्हटलं की स्वामी, माझी मशीन यायची असेल ना तर ती तुमच्यामुळे येणार आहे, माझ्यामुळे येणार नाहीये. मी म्हटलं आज जो मोठा मला काही निर्णय घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जर तुमची संमती असेल तरच तो निर्णय होणार. बरोबर. तर तो निर्णय झाला. म्हणजे त्याच्यासाठी पण बरंच खूप, म्हणजे जवळजवळ 7-8 महिने त्यांचे गेले त्याच्यामध्ये. असं झालं, म्हणजे असं आता म्हटलं बंद करायचं, सगळं विकायचं, म्हणजे बरंच काय असतं ना, खूप म्हणजे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत होते, तरच मिळत नव्हती, अशी म्हणजे डिस्टर्ब झाली होती मी. त्याच्यानंतर परत मी व्यवसाय, म्हणजे काय म्हणतात ना की व्यवसायात 8 पावलं मागे घेतली आहे आणि व्यवसाय परत चालू केलाय. आहेत अडचणी आहेत माझ्याकडे, तर मी तेच असं म्हटलं की स्वामींना म्हणजे की स्वामी आता मी तुमची नित्यनियमाने सेवा करते, जे काही मला वाटतं मी केंद्रे दादांचा पण एक व्हिडिओ ऐकला होता. मला वाटतं माझा अनुभवाचा सगळ्यात पहिला जो मी व्हिडिओ ऐकला होता केंद्रे दादांचा. नंतर एक दिवशी मी केंद्रे दादांचा जो व्हिडिओ होता तो ऐकला होता, म्हणजे पाहिला होता तो, आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही सेवा सांगितल्या होत्या, त्या मी सुरू केल्या सेवा. मी म्हटलं त्याला मी म्हटलं काय स्वामी अजून सेवा करायची, आणि तो नेमका व्हिडिओ आला होता, मी ती सेवा चालू केली होती.
मी आणि तर म्हणूनच मी स्वामींना असा प्रश्न केला, अहो स्वामी, आता सगळ्यातच अजून कुठची सेवा माझी बाकी राहिली आहे, हो ना, की जी मी तुमची करायची राहिली आहे म्हणून. असं बाहेर पडण्यासाठी तुम्ही अगदी अगतिकतेने विचारत होता म्हणजे. हो हो. पण मग ते मी सांगितलं ना, ताईंच्या तोंडून त्यांनी मला वधवून घेतलं केंद्रामध्ये, की तू माझा अनुभव या अगोदरचा शेअर नाही केला. हो का? हो. दुसरी गोष्ट कसं होतं की मी मठात जात होती, म्हणजे केंद्र त्यावेळेस मला माहिती नव्हतं. मी मठात गेले की मी अशी समोर उभी राहायची, म्हणजे आपण कसं स्वामींसाठी खाऊ घेऊन जातो अगदी प्रेमाने लाडाने, म्हणजे आईच आहे ना ती आपली शेवटी. बरोबर. तर मी असं म्हणायची, स्वामी हे तर प्रेम आहे हो आमचं, पण तुम्हाला मी काय दिलं पाहिजे. पण त्यावेळेस मला हे माहिती नव्हतं की स्वामींना तुमचं मी पण जो आहे ना तुमच्यातला असला मी पण ते गळून गेलं पाहिजे आणि सर्वस्वानी तुम्ही त्यांच्याकडे आलं पाहिजे. नाही, जिथे मी आहे तिथे स्वामी नाहीये एवढं मलाही माहितीये की स्वामींना जर तुम्ही पूर्णपणे स्वतःला वाहून देत नाही ना तोपर्यंत स्वामी तुमच्या मदतीला येत नाहीत किंवा ते तुमच्या पाठीशी उभे राहत नाहीत. तुम्ही कामापुरतं स्वामींचं नाव घेऊ नका. बरोबर. त्यानंतर आणि कसं झालं, आता जेव्हा मला वाटतं मी ते तुमच्यासारख्या ताईंचे व्हिडिओ पाहिले नंतर मला सारखं वाटत असायचं की आपण आपल्या गुरुचरित्राचं पारायण करावं. म्हणून मी गुरुचरित्राचं पारायण केलं ताई. आणि पारायण माझं चालच्या दरम्यान मला केंद्र मिळालं. म्हणजे केंद्र काय, मी असं विचारते कुठे केंद्र आहे काय आहे गुगलवर वगैरे. त्याच्यानंतर ज्या दिवशी केंद्र मिळालं नंतर मला वाटतं शुक्रवारी माझं पारायण संपलं, रविवारी मला आरती मिळाली केंद्राची. आणि त्याच रात्री मी अक्कलकोटला गेली. वा वा वा. आणि अक्कलकोटला गेल्यानंतर ताई मी तुम्हाला सांगते, त्या गाभारात जिथे आहे ना वटवृक्ष मंदिरात ना, तिथे तो माहिती पलंग आहे तिथे. हो, त्यांचं शेजगृह आहे. शेजगृह आहे. तर तिथे ना एक असे मी आणि माझे मिस्टर होते, मी हातात पेढे घेतले होते. तर जाताना मी नेहमी काय स्वामींसाठी शेवबुंदी घेऊन जाते. तर मी कशी म्हणते ना, आपण शेवबुंदी घेतली पाहिजे. शेवते हे कशी म्हणजे राहू दे ग, आपण तिकडे घेऊ म्हणून. तर माझ्या ते मनाला चुटपुट होतं. मी माझ्या माहेरी मुंबईतून घेऊन जायचं होतं का? हो, मुंबईतून घेऊन जायचं होतं की मी माझ्या माहेरी चालले आणि काहीच घेऊन नाही चालले म्हणून. तर मी तिकडे ना पेढे घेतले आणि नंतर दर्शन घेऊन मी त्या शेजघरात मी आणि माझे मिस्टर गेले. तर तिकडे एक ना आजोबा होते, असे खूप वयोवृद्ध होते. तर ते सारखे मला खुणवत होते, तुम्ही दोघं पुढे या, तुम्ही दोघं. मग ते सांगत होते, इथे पाया पडा, इथे पाया पडा. असं करून, म्हणजे ते स्वामीच आले होते ना. बरोबर आहे ना. म्हणजे ते बाकी बरीच लोक होती पण कोणाला सांगत नव्हते. मला तुम्ही इकडे या, तुम्ही दोघं जण इकडे या, म्हणजे असं औषध इकडे पाया पड, सांगत इथे पाया पड, इथे पाया पड असं. म्हणून कसं आहे की ताई स्वामी म्हणजे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की मला सगळ्या सेवेकरांना स्वामी भक्तांना हेच सांगायचं आहे की स्वामी तुम्हाला समजायला फार वेळ लागतो, पण जेव्हा ते समजतात ना तेव्हा त्यांचं खरंच वेळ लागतं. ते खूप परीक्षा बघतात. माझी खूप परीक्षा बघतात. वरून आलात, व्यवस्थित सगळं झालं? नाही, अक्कलकोटवर पण येताना काय झालं ताई, आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही जाताना ट्रेनने गेलो, येताना आम्हाला ते कसं यायचं माहित नव्हतं. आम्हाला कोणतरी सांगितलं असं की तुम्ही ती बस पकडा, तिथे उतरा आणि तिकडनं तुम्हाला मुंबईसाठी बस मिळेल. म्हणून आम्ही तिथून बस पकडली आणि तिथे माहोळ म्हणून काहीतरी एक गाव लागतं. मोहोळ. स्वामींचं वास्तव्य होतं ना मोहोळात सुद्धा. लांबोटी प्रसिद्ध चिवडा आहे ना. अच्छा. तर तिकडनं ना ताई आमची बस चालली होती त्या म्हणजे ते काहीतरी फाटा आहे म्हणतात काहीतरी. तर तिथून जाता काय झालं, एक बस होती ती आमच्या बसवरती येऊन धडकली. आणि पण बसमध्ये काही जास्त लोक नव्हती, एक 10-12 जण होती बसमध्ये. आणि आमची बस समोर एक गॅसचा जो कंटेनर असतो त्याच्यावर ते जाऊन धडकली. आणि मी आणि माझे मिस्टर ना, ती लाल डब्बा, तो जुनी एकदम गाडी असते ना ती, तर ती मी आणि माझे मिस्टर आहे ना, म्हणजे असं आम्ही एकदम सगळेच जण वर उडाले. तर मी अशी वर उडाली, धाड करून वर उडून खाली पडली मी.
तर मला ना पहिलं 1 सेकंद कळलंच नाही काय झालं. माझ्या फक्त जरा डोक्याला लागलं आणि उजव्या पायाच्या नळकुंडीला लागलं. तर मी म्हटलं झालं आता, म्हटलं आता खलास, म्हणजे आता दुखायला लागणार. म्हणजे माझ्या जी वाटते काहीतरी जी गाडी होती ना मागची, तो एक बाईकवाला होता, त्याला तो आम्हालाही ओव्हरटेक करून गेला आणि माझ्या पुढे जी गाडी होती तिलाही ओव्हरटेक करून तो मागच्या गाडीला ओव्हरटेक करून निघून गेला. तर त्याला वाचवता वाचवता ती गाडी आमच्यावर आदळली. आमची गाडी त्या गॅसच्या कंटेनरला आपटली आणि नंतर म्हणजे आम्हाला समजलंच नाही की काय झालं म्हणून. आणि आम्ही सगळी जण खाली उतरलो. मग नंतर कळलं की पुढे जाऊन तो मुलगा त्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून. आणि आमच्या ना गाडीला स्वामींचा फोटो होता, त्या फोटोची काच तडकली. बापरे. म्हणजे कमाल म्हणजे ताई, मी तुमच्याशी आताही बोलते, माझ्या अंगावर काटा येतो ताई. खरे हो, मला ऐकताना सुद्धा जाणवते ताई. आणि त्याच्यामुळेच कदाचित तुम्ही जेव्हा त्या शेजगृहात गेलात ना, तेव्हा तो आशीर्वाद देण्यासाठी सांगितलं असेल की स्वामींनी तुमचं रक्षण करतील स्वामी, तुम्ही दर्शन घ्या नीट. तर ताई म्हणजे त्यांनी म्हणजे आम्ही नंतर कल्पना, अरे बापरे, आपण जर ह्या गाडी म्हणजे हे झाली असती तर काय झालं असतं, कोणीच नसतं ना. म्हणजे मी तुम्हाला सांगू ताई, फक्त मला आणि म्हणजे जरासं खरचटलं, माझ्या पायाला आणि डोक्याला लागलं. आणि मी म्हटलं आता म्हटलं डोकं आता म्हणजे 2-4 दिवसानंतर दुखायला लागणार. पण ताई सांगते, अनुभव तो मला जराही दुखलं नाही. मला जराही ताकद किती आहे बघा. आणि स्वामींनाही वाटलं होतं ना की माझी लेक माहेरी आली, जर मी तिला काही दुखापत करून पाठवलं, कारण काय माझी मुलगी फक्त घरात एकटी होती, आम्ही दोघं तिकडे होतो. किती मोठी म्हणजे परीक्षेचीच वेळ होती हो ताई. हो. आणि महत्वाचं म्हणजे एक वेळ तुम्हाला गाडीत लागलं ते ठीक आहे, पण समोर तो जर गॅसचा कंटेनर पेट घेतला असतं तर ते केवढ्यात पडलं असतं. खूप मोठ्यावर. म्हणजे आमच्या बसमध्ये ज्या काही होती ना लोक, त्यांना अक्षरशः लागून आहे ना रक्तबिक्त त्यांचं व्हायला लागलं. पण मला आणि माझ्या मिस्टरांना फक्त पायाला लागलं आणि डोक्याला लागलं. पण त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू, ते तेवढ्या पुरताच लागलं, त्याच्यानंतर कधी ते दुखलंच नाही, कधीच दुखलं नाही ते. स्वामी सेवा का करावी याचं उत्तर आहे हे ताई. आपल्यावर संकट आल्यावरच आपण स्वामी असोत किंवा कुठलाही देव असो त्याचं नाव न घेता तुम्ही जेव्हा सगळं स्थिरस्थावर असताना सुद्धा सेवा कोणत्या ना कोणत्या रूपाची करत राहिलं पाहिजे. बरोबर आहे. मी नेहमी निघताना स्वामींना सांगते, जेव्हा पण मी जाते की नाही ताई, त्यावेळेस मी नेहमी सांगते, चला स्वामी माझ्या बरोबर. मी आल्यानंतर स्वामींना पहिला भेटणार ताई. माझ्या केंद्रामध्ये असे बऱ्याच बायका आहेत, सांगतात आम्हाला कुठची गोष्ट नाही मिळाली, आम्ही स्वामींशी भांडतो. मी स्वामींशी भांडत नाही. मी रडते खूप, म्हणजे घरात कोणी नसताना मी स्वामींच्या बरोबर ढचा रडते, खूप रडते. आणि स्वामींना एवढंच सांगते की माझं तुमच्यावर प्रेम आहे स्वामी, मला तुम्हाला सोडायचं नाही, पण तुम्हाला जर मला सोडायचं असेल तर तुमची इच्छा. हो ना. नाही, एवढी समजूतदार लेक असेल तर स्वामी कसे सोडतील तुम्हाला, सांगा बरं. नाही, खूप परीक्षा बघतात स्वामी, ते बघतात तुम्ही माझे होता की नाही. हो, अगदी खूपच. म्हणजे तुमच्या सगळ्या अनुभवांवर एखादी शॉर्ट फिल्म तर नक्कीच निघू शकते. इतकी छान तुमचे चमत्कारिक प्रसंग आहेत हो ताई. हो, मी नेहमी स्वामींना सांगते, खूप आनंद असेल, दुःख असेल, सगळं स्वामींकडे शेअर करते. मी स्वामींना आजच्याही परिस्थितीत एवढंच मी सांगते की त्यावेळेस मी फक्त तुमचं नामस्मरण करत होती स्वामी. हो ना. त्या नामस्मरण तुम्ही मला भरभरून दिलं. हो. आज मी तुमच्या सेवेत आहे. तुमच्यासारखी इतकी गुणी पत्नी, आई आणि सून असेल ना ताई, तर स्वामी कायम त्यांच्या पाठीशी राहतीलच. हो. मला स्वामी दर्शन देतात ताई. हो ना. मी जे त्यांना काय मानते ना, जे काय मी त्यांना म्हणते, म्हणजे माझा आरतीचा ताई अनुभव सांगते. माझं गुरुचरित्राचं पारायण झाल्यानंतर मला जेव्हा आरती मिळाली आपल्या केंद्रामध्ये, स्वामींशी तुम्ही एक नातं जोडावं लागतं. जोपर्यंत तुम्ही स्वामींशी नातं जोडत नाही तोपर्यंत स्वामी तुमचे होत नाही. ताई, तुमच्याकडून खरंच इतकं शिकण्यासारखं ना, हे स्वामी सेवेचं सार आहे. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. जोपर्यंत स्वामींशी नातं जोडत नाही ना, तोपर्यंत स्वामी तुमचे होत नाहीत. मी जे काही स्वामींना मानायची, म्हणजे तुम्हाला ताई सांगते, मी आणि माझे मिस्टर आरती करत होतो, आणि मी जे काही म्हणजे गुरुचरित्राचं पारायण ज्यावेळेस करायला घेतलं होतं ना, माझ्या आपल्या केंद्रातला फोटो आणि माझ्या घरात असलेला फोटो
हा वेगळा वेगळा आहे. आपले दिंडोरी प्रणीत जे फोटो आहेत स्वामींचे ते आणि आपण नॉर्मल जे फोटो आहेत त्यात खूप फरक आहे. बरोबर. तर तर मला जे स्वामी त्या फोटोत दिसतात ना, म्हणजे दिसले ज्यावेळेस माझं हे चालू असताना, आरती सुरू असताना, तेच नाही पारायण करत असताना पहिलं पारायण करत तेच रूप त्यांनी मला आरती करत असताना दाखवलं. काय सांगताय? म्हणजे तुमच्या घरातल्या फोटोतला कदाचित ती ओरिजिनल इमेज वेगळी असेल पण तुम्हाला दिसताना वेगळे दिसतायत? नाही, सेम तीच. मी तुम्हाला म्हणून म्हटलं ना, माझ्या घरात असलेला फोटो वेगळा आहे आणि दिंडोरी प्रणीत फोटो वेगळा आहे. हो, पण तुम्हाला जे रूप दिसतं ते तुमच्या घरातल्या फोटोचं आणखीन काही वेगळं दिसतं की सेम तसंच दिसतं? सेम दिसतं. आणि एक दिवस म्हणजे मी एकदम म्हणजे आरती घेत होती ना, मला एकदम आश्चर्य वाटलं असं, म्हणजे थोडंसं असं हे झालं मला असं. नंतर नंतर मी ना आली ना असं की स्वामींना असं मग मी म्हणायची नाही मला ना हा भास आहे म्हणून, की माझ्या देवाऱ्यावरती एक असं पट्टी आहे, ते पट्टी हे होत असेल म्हणून सावली पडत असेल असं मी असं बोलतेय त्याचं. तर असं आणि माझं नामच पण मी ताई ते म्हणजे काय म्हणतात ना, ती काहीही नाही. नंतर मी तुम्हाला सांगते तरी मी स्वामींना असं म्हटलं की स्वामी हा माझा भास असेल हो, त्यांनी मला दाखवलं. आणि मी एवढी घळा रडली ना ताई, खूप रडली मी. म्हणजे हा माझा भास नव्हता. नाही म्हणजे प्रत्यक्ष जिथे इतकी छान मनापासून सेवा केली जाते ताई, तिथे तुम्हाला मंदिरात मठात न जाता सुद्धा स्वामी तुमच्या घरात प्रत्यक्ष अवतरतात. हो. मी एक अनुभवलाय की ताई, आपलं जर आपल्या गुरुवर आपल्या ईश्वरावरती प्रेम असेल ना, तर तिथे जाऊनच दर्शन घेतलं असं पाहिजे नाही. तो तुम्हाला भेटायला येतो. हो ना. आणि ते वाट पण बघतात तुमची, की तुम्ही आज कंटाळा केलाय का, पूजा केलीये का, सेवा केलीये का, हो नैवेद्य दाखवलाय का. मी तुम्हाला सांगू का ताई, मला कधी थोडी उशीर वगैरे होतो ना असं पूजा करायला, तर मी सांगते त्यांना असं स्वामी आज वाट बघत होतात ना, उशीर झाला ना मला, असं मी म्हणजे त्यांच्याशी बोलते. ताई मी घर शिफ्ट केलं, त्याच्यानंतर जिथे मी देवारा मांडला, तर मी तरी सुद्धा असं आपण माणूस आहे ना, आपल्या मनात प्रश्न तर येतच असतात ना. बरोबर. तरी सुद्धा मी असं म्हटलं की नंतर काय झालं, जवळजवळ घर शिफ्ट करण्यामध्ये माझं ना 1.25 महिना गेला. मला फक्त पाया पडायला मिळत होतं, काहीच करता येत नव्हतं. तर मी असं स्वामींना म्हटलं, स्वामी तुम्ही या घरात आलात की नाही, असं म्हणून मी माझं नामस्मरण करायला बसली आणि ते खरंच झाले ताई. म्हणजे पुन्हा तर दर्शन मिळालं तुम्हाला नवीन घरात? हो, नवीन घरात पण तेच दर्शन दिलं. किती छान ताई. ताई आपल्या सतत स्वामी आपल्या जवळ असतात, आपल्या बरोबर असतात. त्यांना मी स्वामींना तेच म्हटलंय की बघा माझी तर दूर श्रद्धा तुमच्यावरती आहे, खूप प्रेम आहे तुमचं, मला तुम्हाला सोडायचं नाही. पण जर तुम्हाला मला सोडायचं असेल ना, तो तुमचा प्रश्न आहे. नाही ते सोडत नाही. एकदा धरलेला हात स्वामी कधीही सोडत नाहीत. आपला भाव महत्वाचा आहे. आणि आपण काय म्हणूयात ना, कुठल्याही सेवेत लागल्यानंतर कसं वागतो हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कर्मही आपण चांगलं ठेवतो की फक्त काय म्हणूयात फक्त दिखाऊपणा करण्यासाठी सगळ्या गोष्टी करतो आणि ते वागताना मात्र चुकीचं वागत असू, तर मग अशा सेवेला सुद्धा काही अर्थ उरत नाही. आणि या सेवेमध्ये आल्यानंतर ना ताई, काही गोष्टी ज्या आपल्या घरात असतात, पितृदोष असतो, कुलदेवतेची पूजा असते, बरोबर, ह्या गोष्टी ना आपल्याला काही स्वामी दाखवून देतात, त्या सुचवत असतात. त्या मला हेच म्हणायचंय की स्वामी सेवेत असताना आपण काय, आणि स्वामी आपल्याला फळ देत नाही, सोडतो आणि दुसरीकडे जातो. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं, थोडा धीर धरा. स्वामी तुम्हाला एवढं देणार ना की तुमची ओंजळ ही म्हणजे ओंजळीच्या बाहेर जाईल. ते पुरणार नाही तुमची, नाही पुरणार. स्वामी खूप परीक्षा बघतात. हो ना, खरंय. म्हणजे श्रद्धा, सबुरी आणि सेवा ह्या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. हो. मी माझ्यानी कधी ताई मी घर 8:15ला सुटते, मला रात्री 9-9:30 होतात यायला. असं काय नाही, मी फक्त दिवा लावते, स्वामींना सांगते. असं मला नाही मिळत, पण माझ्या ऑफिसमध्ये आहे तिथे मग मी पूजा वगैरे मी नाही तर माझे मिस्टर करतात, मग मी स्वामींना सांगते. असं म्हणजे मला असं कधी होते, अरे स्वामी मला तुमची पूजा नाही करायला मिळाली. म्हणजे मी काय म्हणतात ना, आपण असं एक आतमधून आपल्याला कुठेतरी दुःख म्हणा किंवा असं हळहळतं आपलं मन, हळहळतं असं. पण मी काही असेल जसं मी स्वामी भांडत तर नाही स्वामींची,
फक्त रडते, खूप घळा रडते स्वामींकडे. हा, खूप रडते. तुमच्या पाठीशी आहेत ताई, म्हणूनच तर तुम्ही स्वतः घरात नसताना किंवा तुमचे मिस्टर एवढे परदेशात असताना सुद्धा स्वामींनी तुमच्या लेकीला इतकं छान घडवलेलं आहे, आज तिला आर्किटेक्ट केले, तर नक्कीच म्हणजे स्वामींचा आशीर्वाद असल्याशिवाय शक्य नाही हो हे. नाही अहो ताई, मी तुम्हाला सांगू का, माझे मिस्टर आहेत ना, ते म्हणजे देव मानतात, नाही मानत असं नाही, देव मानतात, देवाचं अस्तित्व मानतात. ते कधीही असं देवाला म्हणजे काय सणवार असेल तर सांगायला बाबा पाया पडावं. पण आज मी तुम्हाला सांगू का ताई, म्हणजे मला जेव्हा हे आपलं केंद्र काय असतं ना, हे जेव्हा समजलं ना, एका ताईने मला सांगितलं, तर मी म्हटलं हो असं स्वामींचं केंद्र आहे, मला जायचंय. तर ते सकाळी म्हणतात, मला तर मला म्हटलं आपल्याला जायचं आहे ना. म्हटलं कुठे? केंद्रात जायचंय ना आपल्याला. स्वतःहून म्हणाले ते. पण त्यांनी मला कधीही मला त्यांनी देवाची पूजा करायला, पोथी वाचायला कधीही अडवलं नाही. हो ना. माझी मुलगी अशी म्हणेल, काय हे बाबा, ही मम्मी सारखं सारखं हे करत असते. तर ते कसे म्हणाले, बघ आपल्याने तर होत नाही ना, पण ती तरी करते ना आपल्यासाठी, कमीत कमी तिला विरोध तरी करू नये. खरंय ना. नाही, आणि कुठल्याही घरातल्या स्त्रीने जेव्हा मनापासून कोणत्याही देवाची सेवा करायला सुरुवात केलेली असते ना, तेव्हा त्या कुटुंबाचं रक्षण ती कुलदेवी, ते कुलदैवत आणि ते इष्टदैवत सुद्धा करायला सुरुवात करतात. सर्वांनीच करावी सेवा, पण नाही जमत तर निदान त्या घरातल्या गृहलक्ष्मीने तरी करावीच. माझी ताई मुलगी आहे ना, तर ती आर्किटेक्चरच्या 5व्या वर्षाला होती आणि तिला एक सब्जेक्ट खूप कठीण जात होता. म्हणजे ती ना, आम्ही घरी आली आणि ती खूप रडत होती. काय झालं गं? म्हणजे तिला असं वाटत होतं मी 5 वर्षाची मेहनत केली ते एका विषयामुळे मला एटीकेटी लागेल म्हणून. हो ना. तर मी म्हटलं पहिलं हातपाय धू आणि स्वामी आजोबांच्या पुढ्यात बस. मी तिला बसवलं आणि मी सांगितलं तुला जे काय बोलायचं ते बोल, त्यांना सांग काय माझा प्रॉब्लेम आहे. आणि ती ना रडत होती. आणि ताई मी तिला असं वाटलं की मी आता म्हणजे माझं 5वं वर्ष जे आहे, जी मी 5 वर्षाची दिवस रात्र करून मी मेहनत घेतलीये, मी पाण्यात जाणार म्हणून. पण ताई माझी मुलगी चांगल्या मार्काने पास झाली. वा, काय सांगताय. हो, कारण आर्किटेक्चरला तशी मेहनत पण खूप आहे ना, त्यांचे प्रोजेक्ट आणि प्रेझेंटेशन, ते शीट्स करणं. म्हणजे माझी मुलगी सकाळी जी घर सोडायची 4:30ला आली, आराम नाही, परत काम करत बसायची. ती सकाळी 4:30 पर्यंत अर्धा तास फक्त झोपायची. मी उठली नाही उठली तरी स्वतः उठून कॉलेजला जायची ती. ताई तिला जेव्हा आर्किटेक्चरला ऍडमिशन घ्यायचं होतं ना, त्यावेळेसही काय झालं, माझे मिस्टर बाहेरगावी होते, माझ्या सासूबाई, मी आणि माझी मुलगी होती इथे. तर आता म्हटलं हिला जर बाहेरगावी, एकच मुलगी बाहेरगावी ऍडमिशन मिळालं तर कसं करायचं. तर माझ्या नणंदबाई बोलल्या हिला ऍडमिशन जिथे मिळेल तिकडे तुम्ही दोघींनी जाऊन राहायचं मग, असं बोलले. म्हणजे तिला पनवेल साईडला मिळालेलं, पण मी स्वामीने अशी नेहमी म्हणायची, स्वामी तिला आर्किटेक्चर करायचं आहे, तिला ऍडमिशन मिळू द्या, पण मुंबईत मिळू द्या हो, मी असं सांगायची त्यांना. आणि तिचं नाव ऑनलाईनला लागलं पण होतं, पनवेल साईडला, म्हणजे रोहा त्या साईडला. आणि म्हणजे मी ते भरून आली, तर म्हटलं हरकत नाही, चल स्वामीने आर्किटेक्चरचं ऍडमिशन केलं. आणि दुसऱ्या दिवशी मला कॉल आला, तुमच्या मुलीचं बँड्राच्या कॉलेजेसमध्ये एक टॉप 10 कॉलेजमध्ये नाव लागलंय. काय सांगताय. वा. पण मग तिची स्क्रीन टेस्ट जी असेल किंवा एंट्रन्स एक्झाम असेल त्याच्यामध्ये पण तिने हो तिने जेई दिली, नाटा दिली, सीईटी दिली. म्हणजे तिचं ध्येय तेच होतं. आणि तिची तयारी होती की मी बाहेरगावी मिळाले, म्हणजे बाहेर मिळालं आपल्या मुंबईच्या तरी मी जाईन म्हणून, असं. आणि माझी मुलगी खूप स्वामींच्या कृपेने खूप चांगली मुलगी दिली आहे. माझा नवरा खूप खूप म्हणजे असं, भले ती देवाला पाया पडत नसेल, पण तिचे जे काही संस्कार आहेत ना ते खूप चांगले आहेत असे. ते चांगल्या आई बाबांच्या पोटी जन्मलेलं बाळ आहे ना ताई. हो म्हणजे असं गणपतीला वगैरे असेल तर असं तर पाया वगैरे पडेल की अशी, असं. पण ते सांगावं लागतं, वडिलांवरती गेली ती. नाही, तो बॅलन्स असावा पण लागतो काही प्रमाणात. सगळेच जण वावरत गेले तर मग प्रॅक्टिकली कसं राहणार ना कुटुंब. नाही मग ते मुंबईमध्ये तिचं म्हणजे मी ऍडमिशन करून आणि मला फोन आला, तुमच्या मॅडम ह्या कॉलेजला मुलीचं नाव लागलंय तुमचं. म्हटलं अरे बापरे. मग मी तिकडचं म्हणजे मग मी स्वामींना सांगितलेली गोष्ट मी कधीही स्वामींना म्हटलं ना नवस करत नाही. हो ना. मी फक्त स्वामींना एवढंच सांगते की स्वामी मला ना तुमची खूप सेवा करायची, खूप सेवा करायची. ती सेवा कशी करायची मला माहिती नाही, ती तुम्ही करून द्या. नाही, मी म्हणून म्हटलं ना ताई तुम्हाला अध्यात्म कळालेलं आहे.
नाही, खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे. तुमच्या ह्या अनुभवातून सुद्धा इतके स्वामी सेवेकरी घडतील पहा. कारण तुम्ही एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही आणि तुमच्या मिस्टरांनी अक्षरशः राखेतून बाहेर येत विश्व निर्माण केलेलं आहे. आता ज्या काही थोड्याफार अडचणी आहेत ना, त्यातून पण स्वामी कदाचित तुम्हाला खूप छान आणखीन संधी देणार असतील आणि देणारच आहे. त्याच्यातून ते नक्कीच छान बाहेर काढतील पहा. दूर विश्वास आणि त्यांच्यावरती असलेलं प्रेम आहे, त्याच्यामुळे म्हणजे कधीही आता एवढ्या परिस्थितीतही ताई कधी मला असं वाटलं नाही की अरे देवा तू आहेस का रे देवा, म्हणजे असं कधीच नाही वाटलं. फक्त मी एवढंच स्वामींना सांगायची की स्वामी माझा तुमच्यावरती राग नाहीये, हा ते माझे प्रारब्ध आहेत ना, पण माझं मन ठिकाणावर नाहीये. हा म्हणजे मी असं त्यांच्याशी बोलायची, मी त्यांच्याशी माझे प्रारब्ध आहेत ना ते मला भोगले पाहिजे ना. मी स्वामींना असं सांगत नाही की मला खूप पैसा दे किंवा गाडी दे, बंगला नाही. मी स्वामींना एवढंच सांगते, स्वामी मला तुमची खूप सेवा करायची. बरोबर आहे. जे काही प्रारब्ध आहे ते भोगण्याचं बळ द्या, माझ्या पाठीशी उभे राहा, एवढंच मागायचं. खूप छान समजूतदार आहात तुम्ही आणि तुमची मुलगी सुद्धा छान स्वामी सेवा करेल बघा एक ना एक दिवस, आणि तुम्हाला जावई सुद्धा स्वामी सेवेतलाच मिळो. हो, थँक्यू ताई, थँक्यू. मी शेअर करते हा अनुभव तुमचा. खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. मलाही फार बरं वाटलं. श्री स्वामी समर्थ ताई, श्री स्वामी समर्थ. दिगंबर तू अवदुंबर दत्त 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 दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ, त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.